सोयाबीन कापसानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठे खरीप पीक. दरवर्षी सुमारे 40 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख तेलबिया पीक असलेले सोयाबीन उगवणीच्या बाबतीत अतिशय संवेदनशील समजले जाते. अगदी बियाणे हाताळणीतही थोडीफार चूक किंवा दुर्लक्ष झाले तरी त्याची उगवण क्षमता कमी होते. उगवण क्षमता कमी असली की रोपांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट होते. हे टाळण्यासाठी योग्य बियाण्याची निवड आणि हाताळणी आणि पेरण्यापूर्वी उगवण क्षमता तपासूनच एकरी किती बियाणे वापरायचे हे ठरवणं गरजेचं आहे. सोयाबीन काढणीनंतर मळणी करताना यंत्राची गती 400 RPM हून जास्त असल्यास, कडक उन्हात सोयाबीन वाळवल्यास, साठवणुकीच्या ठिकाणी आर्द्रता, तापमान योग्य नसल्यास, 5 हून जास्त पोत्यांची थप्पी लावल्यास, 1 वर्षाहून जास्त जुने बियाणे असल्यास किंवा हाताळताना बियांवर बिया घासल्यास अंकुराला इजा होऊन उगवण क्षमता कमी होते. यामुळे बियाणे घरचे असो की विकतचे, पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासणे अत्यावश्यक ठरते. सोयाबीनची उगवण क्षमता तपासण्याची चाचणी अत्यंत सोपी, बिनखर्चिक आणि घरच्या घरी करता येणारी आहे. यासाठी गोणपाट किंवा बारदान किंवा वर्तमानपत्राचा कागद, रबर बँड किंवा सुतळी, पाणी आणि 50 मायक्रॉनपेक्षा जाड प्लास्टिकची पिशवी एवढंच साहित्य लागतं. उगवण चाचणीसाठी बियाणे घेताना ते प्रातिनिधिक म्हणजे सर्व बियाण्याचे प्रतिनिधित्व करणारे असावे. यासाठी पोत्याच्या वेगवेगळ्या भागातील नमुना बियाणे घेऊन एकत्र मिसळावे. जास्त पोती असतील तर प्रत्येक पोत्यातून ओंजळभर बिया घेऊन एकमेकात मिसळाव्यात. यातून 100 बिया मोजून घ्याव्यात. गोणपाट, बारदान किंवा 2 पदरी वर्तमानपत्र पाण्यात भिजवून पसरावे. त्यावर 10-10 बियाण्याच्या 10 ओळी किंवा एका आड एक 13 आणि 12 बियाण्यांच्या 8 ओळी मांडाव्यात. 2 बियांमध्ये 2 बोटं अंतर ठेवावं. बियाण्याच्या ओळी विस्कळीत होणार नाहीत अशा पद्धतीने ते भिजवलेले 2 पदरी वर्तमानपत्र किंवा बारदानाने झाकावे. यानंतर लांबीची बाजू दुमडावी आणि रुंदीच्या बाजूने बियाण्यांच्या ओळींच्या मधील रिकाम्या जागेत दुमडून घड्या कराव्यात. तयार झालेली सुरळी दोन्ही बाजूला रबर, सुतळी किंवा दोऱ्याने बांधून हवाबंद करावी. ही सुरळी जाड प्लास्टिकच्या पिशवीत अंधाऱ्या खोलीत ठेवावी म्हणजे त्यास पाणी मारावं लागत नाही. कमी सूर्यप्रकाश असलेल्या खोलीत मातीत बी पेरल्यावर असते तसंच वातावरण मिळून बियाण्याला चांगले मोड येतात, मुळं फुटतात. प्लास्टिकच्या पिशवीत हे सुरळी केलेले बियाणे 3 दिवस ठेवावे. यानंतर ही सुरळी खोलावी. वर्तमानपत्र किंवा बारदान अलगद बाजूला करून चांगल्या मुळ्या फुटलेले आणि दल असणारे निरोगी बियाणे एका बाजूला मोजून ठेवावे. काहीच न उगवलेले, जरासेच कोंब किंवा मूळ फुटलेले, रोगट असलेले बियाणे बाजूला काढावे. असे बियाणे उगवणीस आणि पेरणीस अयोग्य असते. जेवढ्या बियाण्यांची उगवण चांगली झाली असेल तेवढे टक्के आपल्या बियाण्याची उगवण क्षमता आहे असं समजावं. उगवण क्षमता 60% कमी असेल तर ते बियाणे पेरू नये. उगवण क्षमता 70% जास्त असेल तर एकरी 30 किलो बियाण्याची पेरणी करावी. बियाण्याच्या उगवणीची टक्केवारी 70%हून 1% कमी येत जाईल तसे बियाणे वापराचे प्रमाण अर्धा किलोने वाढवावे. या सूत्रानुसार 64% उगवण क्षमता असेल तर एकरी 33 किलो बियाणे वापरावे लागेल. कोणत्याही पिकाचे दर्जेदार आणि भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी प्रति एकर किंवा हेक्टर क्षेत्रात त्या पिकाच्या रोपांची संख्या योग्य प्रमाणात राखणे आवश्यक असते. अन्यथा खत, पाणी, मशागत, श्रम या सर्वांचा अपव्यय होऊन उत्पादन खर्च वाढतो आणि तुलनेत फार कमी उत्पादन हाती येते. सोयाबीनचे चांगले उत्पादन मिळवण्यासाठी एकरी 1.5 ते 2.25 लाख रोपे आवश्यक असतात. हे प्रमाण राखण्यासाठी बियाण्याची उगवण क्षमता खात्रीशीर माहीत असणं गरजेचं आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे. शुद्ध म्हणजेच चांगल्या उगवण क्षमतेचे बियाणे हे यशस्वी पीक उत्पादनाचे मूलभूत सूत्र आहे.
त्याला योग्य बीज प्रक्रिया, 2 रोपातील योग्य अंतर, योग्य अन्नद्रव्य आणि कीड रोग व्यवस्थापनाची जोड दिली तर आपण निश्चितपणे विक्रमी उत्पादन मिळवू शकतो. यासाठी कृषी विभाग आपल्या सोबत आहे. सोयाबीन बीज प्रक्रिया, उत्पादन तंत्रज्ञान, अनुदान आणि मार्गदर्शनाच्या योजना आणि इतर आवश्यक माहितीसाठी कृषी विभागाच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा.